सर्व भक्त या ठिकाणी उपस्थित असणार आहे। हजारोची संख्यामध्ये आज एकूण 10 ते 12,000 गणेश भक्त या ठिकाणी मंदिरमध्ये येतील आणि नवीन वर्षाची एक अतिशय मंगलमय अशी गणपती बाप्पा नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर। निशाजी कोरा यांना विनंती करतो की त्यांनी संजय गाडी साहेबांचा सत्कार करायचा। पुढे येऊन दे अशीच उत्तरोत्तर या सर्व राजकीय पदाधिकारी आणि नेते मंडळींची प्रगती सर्व हिंदू बांधव एकमेकांना भेटून शुभेच्छा देत आहेत आणि एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आता आपल्याला बघायला मिळतोय। एक बरं आहे की हळूहळू पुन्हा एकदा आपल्या संस्कृतीकडे आता या निमित्ताने नागरिकांचा कल वाढतोय, हिंदू बांधवांचा कल वाढतोय। काही वर्षापूर्वी बघत असाल तर हिंदू नववर्ष स्वागत यात्रा ही काही ठराविक ठिकाणी व्हायची, परंतु आता जिथे जिथे या मुंबई शहरामध्ये मराठी माणूस राहतोय, या महाराष्ट्रामध्ये जिथे मराठी माणूस राहतोय त्या ठिकाणी या यात्रा उत्साहात काढल्या जातात। माता भगिनी आपण बघू शकतो फेटा बांधून बुलेट गाड्यांवरती, म्हणजे त्यांनी सुद्धा मनावरती वेगळ्या पद्धतीने घेतलंय। आता आमच्या घरांमध्ये गोडधोड करण्याची तर परंपरा आहेच, पण रस्त्यावर देखील हा सण साजरा करण्यासाठी आता हिंदू समाज मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरतोय। हेच या आजच्या निमित्ताने मी म्हणेल फलित आहे। आणि एक बरं आहे की एक पिढी दुसऱ्या पिढीकडनं हा वारसा पुढे घेत आहे। या नववर्ष स्वागत यात्रांमध्ये आमचे तरुण युवक हे मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत। हीच पुन्हा एकदा सर्व आपल्या बांधवांना पाडव्याच्या निमित्त शुभेच्छा देतो। नमस्कार। सर्वप्रथम आपल्या सर्वांना हिंदू नववर्ष त्याचप्रमाणे मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। पुष्पपती गणेश मंदिर आज सालाबाद प्रमाणे यावर्षी हजारोची संख्येने हिंदुत्वावर अभिमान बाळगणारे हिंदू बंधू भगिनी या ठिकाणी मंदिरात दर्शनाला येतील। शोभायात्राच्या माध्यमातून समारोप 12:15 वाजता पुष्पपती गणेश मंदिर मध्ये या ठिकाणी होणार आहे। आणि पुष्पपती गणेश मंदिर साठी अभिमानाची बाब आहे की सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील आम्हाला यजमानची भूमिका पार करण्याकरिता त्या ठिकाणी हिंदू नववर्ष स्वागत समितीने आम्हाला संधी दिली। शेवटी पुष्पपती गणपती बाप्पा आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान आहे। या ठिकाणी आमदार प्रकाशदादा सुर्वे, नामदार प्रवीणभाऊ दरेकर साहेब, इतर सर्व नगरसेवक मंडळी, पियुष गोयल साहेब कदाचित येतील, गोपाल शेट्टी साहेब येणार आहेत, संजय गाडी साहेब जे आपले उपमहापौर आहे, इतर सर्व नगरसेवक देखील या ठिकाणी, गणेशजी खंडकर असो, डॉक्टर अदिती भास्कर कुरसुंगे असो, गणेशजी खंडकर असो, ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। सर्वांचं परत एकदा या ठिकाणी मी स्वागत। आणि आज एक उधमनगर परिसरातील सर्व महिला पुरुष युवकांनी 70 ते 80 बाईकच्या माध्यमातून पहिली बाईक आम्ही काढली आणि खरोखरच मोठं प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेला आहे। सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा, हिंदू नववर्ष आणि मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा। त्यांचं स्वागत करतो। सगळ्यांनी हजारोंच्या संख्येने यावं आणि तीर्थप्रसादाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। नगर प्लॉट ओनर्स वेलफेअर सोसायटी संचालित पुष्पपती गणेश मंदिराच्या वतीने हिंदू नववर्ष स्वागत समिती आयोजित गुढीपाडव्याच्या शोभायात्रेच्या स्वागत आपण सालाबाद प्रमाणे इथे पुष्पपती गणेश मंदिराच्या आवारामध्ये मंदिरामध्ये जोरात करत असतो। भरपूर पालख्या इथे येतात, त्याचं पालखी पूजन होतं। पहिल्यांदा आम्ही गुढी उभारली आणि आज यावेळी एक विशेष कार्यक्रम बाईक रॅली जो आपल्याला या पश्चिम उपनगरात फार अभावाने बघायला मिळते, महिलांची बाईक रॅली, त्याचं आपण आज आयोजन केले आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आपल्याला बघायला मिळेल की आमच्या सर्व विभागातल्या महिला या सर्व पारंपरिक वेशभूषेमध्ये आणि पुरुष सुद्धा पारंपरिक वेशभूषेमध्ये या बाईक रॅलीमध्ये सामील होणार आहेत। या विभागात आपण दहिसर,
कृष्णनगर ते पूर्ण दहिसर रावळपाडा इथपर्यंतचे सर्व लोक या विभागात सामील होणार आहेत बाईक रॅलीमध्ये आणि तुम्ही आमची मुलाखत घेतली त्याबद्दल आम्ही पुष्टीपती मंदिराच्या वतीने आपले आभार मानतो. खरं म्हटलं तर गिरगाव, डोंबिवली, ठाणा तिथे मराठमोळे पब्लिक खूप असतं आणि तिथे दरवर्षी शोभायात्रा निघतात. यावर्षी पहिल्यांदा बोरिवलीमध्ये उद्धवनगर वासियांनी आम्ही ठरवलं की आपली बाईक रॅली आपण काढूया. एक स्वागत यात्रेमध्ये आपलं एक काय म्हणतात लोकदान देऊया. त्यामुळे आम्ही हा विचार केला. खरं तर ना आम्ही यजमान म्हणजे आमच्याकडे जवळजवळ 10-12 पालख्या स्वागत यात्रा इकडे कायम येत असतात. पण यावेळेला पहिल्यांदा आम्ही बाहेर जातोय आणि आमच्या उदयनगराला आम्ही रिप्रेझेंट करतोय. त्यामुळे खूप सही वाटतंय, खूप छान वाटतंय. हो, आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की आपण शक्यतो नऊवारी साडी नेसायची आहे, चंद्रकोर लावायचे, जे पारंपरिक आहे त्यानुसार वेशभूषा करून बाईक चालवणार आहोत. आता बघूया कसा रिस्पॉन्स मिळतोय आणि आम्हाला कसं जमतंय. पण आम्ही खूप उत्साहात आहोत, उत्सुक आहोत. सगळीकडे गिरगावामध्ये लोक जातात केवळ गुढीपाडव्याची शोभायात्रा बघायला. पण यावर्षी आमच्या उद्धवनगर मध्ये आम्ही ठरवलं की आपण पण बाईक शोभायात्रा काढूया. तसा गुढीपाडव्याचा सण आमच्या उद्धवनगर मध्ये नेहमीच साजरा केला जातो. पण यावर्षी पहिल्यांदाच आम्ही बाईक शोभायात्रा काढणार आहोत. तर आता असेच कार्यक्रम आमच्या उद्धवनगर मध्ये सतत राबवले जातात. कार्यक्रमामध्ये बाईक शोभायात्रा आहे, महाआरती आहे, सामुदायिक वंदे मातरम गीत आहे. वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने आमच्याकडे सामूहिक वंदे मातरम गीत आहे. तुम्ही बघू शकता तिकडे फेटे बांधण्याचाही कार्यक्रम चालू आहे. तर सर्वजण पारंपरिक वेशामध्ये पगडी, फेटे, नऊवारी अशा पारंपरिक साजामध्ये आम्ही ही शोभायात्रा साजरी करणार आहोत. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या सेलिब्रेशन बरोबर मराठी कल्चर म्हणजे मराठी कल्चर मध्ये त्याचे दागिने त्याचा खूप इम्पॉर्टन्स असतो. सो आज आम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे दागिने परिधान केलेले आहेत. त्यामध्ये राखी जी मी हातावर घातली आहे किंवा मेखला, नथ, चंद्रकोर याने मराठी मुलीची किंवा मराठी बाईची ब्युटी अजून ग्लोरिफाय होते. सो दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ मराठी कल्चर, मराठी ट्रेडिशन आणि मराठी अटायर विच यू कॅन सी टुडे. सो आज गुढीपाडवा असल्यामुळे आज आम्ही ठरवलं होतं की सगळ्यांनी महाराष्ट्रीयन अटायर परिधान करायचा. त्याच्यामुळे आज लिटरली सगळे आम्ही मराठी अटायर परिधान केलेले आहेत. आणि तुम्ही पाहतच असाल की सगळ्यांनी वेगवेगळ्या कलरचे नऊवारी साडी नेसलेले आहेत, वेगवेगळे दागिने परिधान केलेले आहेत. त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे हे प्रत्येकाला सांगता येईल.